बंद करा, बंद करा, बंद पगारी पगार आमच्या हक्काची पवार पगार तहसीलदार पगार सरकारला नामाडी करायचं काय पवारांचं करायचं काय करायचं काय आमच्या हक्काची आमच्या हक्काची सिस्टममध्ये बसायचं शासनाने डीबीटी का सुरू केली तशी आधी काय व्हायचं शासनाला पैसे द्यायचं कलेक्टर ऑफिस आम्हाला पण बँकेवाले काय करायचे ते 2 दिवस 3 दिवस लावायचे तुमच्या म्हणून शासनानं काय केलं आता तुम्हाला डायरेक्ट यूज व्हावं म्हणून तुमच्या अकाउंटवर टाकण्यासाठी डीबीटी योजना आणि ती काही खूप अवघड नाहीये आपला मोबाईल नंबर आधार कार्ड आणि पॅन डीबीटीला आधी फक्त स्टेटच्या योजनेसाठी लागू होती केंद्राला आता काही लोकांना नाही का 1200 रुपये मिळायचे 1300 रुपये मिळत होते का कोणाला 1200 1300 का 1500 मिळत होते 1500 ना ठीक आहे मग तुम्ही राज्याच्या स्कीम मधले केंद्राच्या स्कीम वाल्यांना नाही का ऑटोमॅटिकली पैसे यायला सुरू झाले पण नाही का त्यांचं डीबीटी नव्हतं डीबीटी फक्त आपल्या लोकांचं आहे त्याच्यासाठी आधी काय करायचं बँक अकाउंटच्या डिटेल द्यायच्या मोबाईल आधी 36 कॉलमचा होता पण त्याला खूप उशीर व्हायला लागला म्हणून शासनाने परत फक्त तुमचे बँक अकाउंट मोबाईल आणि तुमचं आधार कार्ड एवढंच लिंक करायला सांगितलं ते केल्यानंतर आमच्या इथलं लिंकिंग झाल्यानंतर बँकेत जावं लागतं बँकेत तुमची KYC वेगळी आणि डीबीटी वेगळं डीबीटीला तुमचा थंब घेतात आणि बँक असते ना नॅशनल बँक त्याचं आम्हाला काय तुमच्या पगारीसाठी झाले मग शासनाने इथलं डीबीटी केल्यानंतर बँकेत जावं लागतं बँकेची KYC वेगळी डीबीटी वेगळी डीबीटी घेतलाय का बँकेने घेतलाय महाराष्ट्र बँकेचे 3000 लाभार्थी त्यांच्याने का डीबीटी केलं नाही डीबीटी केलं नाहीये आणि आता डीबीटी आणि OTP त्याचा एवढा प्रॉब्लेम राहिला म्हणून शासनाने OTP पण बंद केला आता ऑटोमॅटिक आधी जुने 10,000 लाभार्थी आहेत त्यांचं जसं व्हेरिफिकेशन झालं तसंच आता तुमचं पण होणार आहे मग तुम्हाला इकडे यायची गरज नाही आता OTP साठी आणि मला असं वाटतं जे तुम्हाला या साहेबांनी आणले तुमची एखादी लिस्ट असेल यांच्याकडे प्रोग्राम राबविला शासन आपल्याला तुम्ही बँकवाले एका जागी बोला बँकवाले एका जागेवर
जे कोणी आता समजा कोणी हे येतात ही म्हातारी आहे, त्याच्या म्हाताऱ्याला चालता येतं, त्या म्हाताऱ्याची जी काही अडचण असेल सरकार आपल्या दारी फक्त इलेक्शन पुरतं स्टंट करतं. ऐक माझं पूर्ण होतं, ही स्टंट बंद करून ही जी माणसाची हेडसण होईल का आता 2-2 महिने आता तुम्ही OTP KYC बँकेची लाईन हे लाईन ह्याच्यामध्ये ह्या माणसाला BP आहे शुगर आहे ह्या लोकांना म्हणजे जे तुमचा इथे सगळा गदारोळ आहे ठीक आहे टेक्निकली बाजू आहे ती समजून घेऊ पण तुम्ही काही इव्हेंट करायलात ना ते एका जागी कुठं तरी करा म्हणजे गाव जसं तुम्हाला तहसीलदार आहे ग्रामसेवक ते गावामध्ये जाऊन ते करा ना ते तालुक्याहून ग्रामीण भागातून तालुक्याला बोलवायचं इथं आलं की त्यांना सांगायचं OTP येत नाही ते ना ह्या ज्या सगळ्या जातात जे आत आहेत का तुम्ही ते कुठं तरी म्हणजे सिस्टम आता तुम्हाला अधिकार नाही तहसीलदार ठरवून ते माणसं कोणते कोणते नामाचे KYC बँकात मागितलं गरज नाही